हॅलो, वेलकम टू अनदर न्यू व्हिडिओ. खूप दिवसापासून मला खूप साऱ्या कमेंट यायच्या की तुम्ही कुठे राहता, तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं, किंवा तुम्ही फर्स्ट 3 मंथमध्ये कोणती काळजी घेतली, कशी डाएट घेतली, तुम्ही कोणत्या मेडिसिन घेतल्या आणि परत ते केव्हा घ्यायच्या, नाश्ता केव्हा करायचा, एक्सरसाइज केव्हा करायच्या. आणि एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की फर्स्ट 3 मंथमध्ये माझ्यासोबत एक इश्यू झाला होता, तो कसा सॉल्व्ह झाला, परत तो कशामुळे झाला होता, ह्या असं खूप साऱ्या कमेंट यायच्या. पण नाही का, एवढ्या कमेंट यायच्या, सगळ्यांना पर्सनली रिप्लाय देणं हे तर माझ्याकडनं काही पॉसिबल झालं नाही. त्यासाठी मी ठरवलं की फर्स्ट 3 मंथमध्ये माझ्यासोबत काय काय झालं, मी कशी डाएट, कशी काळजी, काय काय केलंय ना, ते सगळं काही तुमच्यासोबत ना यूट्यूबच्या मोठ्या ब्लॉगद्वारे शेअर करणार आहे. तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगते आमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं. तर आमच्या फॅमिलीमध्ये पूर्ण 7 जण आहे, पण बाकीचे हे ना ते गावाकडे असतात आणि पुण्याला फक्त आम्ही दोघंच असतो. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये यांना खूप वेळेस बघितलेलं असेल. तर हे आणि मी, आम्ही दोघं जण इथं पुण्याला असतो, बाकी सगळे काही गावाकडे असतात. तर ते देखील मी तुमच्यासोबत नेक्स्ट मंथमध्ये शेअर करणारच आहे, कारण की मला 9वा महिना लागतोय नेक्स्ट मंथपासून. तर त्यासाठी मी 9व्या महिन्यामध्ये गावाकडे जाणार आहे. तर तेव्हा माझे सासरचे, माझे माहेरचे, ते पूर्ण जेवढे काही जण आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्हाला ते सांगणार पण आहे. आणि माझं माहेर आणि सासर ते एकाच गावात आहे, ते देखील मी तुम्हाला पूर्ण होम टूर देणार आहे माझा. त्यानंतर मी तुम्हाला सांगते की मी फर्स्ट 3 मंथमध्ये कशी काळजी घेतली. पहिल्या 3 महिन्यामध्ये जेव्हा फर्स्ट प्रेग्नन्सी होती, तर मला एवढं काही नॉलेज नव्हतं, म्हणजे ते सगळ्यांनाच नसतं, बट मला तर अजिबातच नव्हतं असं माझं मत आहे. कारण की मला माहीत होतं मी प्रेग्नेंट आहे, पण मी एक चुकी केली होती की मी खूप जास्त, दिवाळी होती तर मला गावाकडे जायचं होतं. मी पुण्याला राहते, गावाकडचा इथलं अंतर 300 किलोमीटरचं होतं, पण मला गावाकडे जायची एक्साइटमेंट एवढी जास्त होती की मी प्रेग्नेंट हे माहीत असताना देखील मी प्रवास केला होता. आणि ही चुकी, मला असं वाटायचं की नाही, खूप छोटंसं आहे, काय होईल, एवढ्या नवीन तर प्रेग्नेन्सी आहे, काही नाही होणार. बट ती छोटीशी चुकी एवढी मोठी ठरली होती माझ्यासाठी. मी इकडनं गावाकडे गेली, तिथून इकडे आल्यानंतर जेव्हा मी डॉक्टरांकडे चेकअपला गेली, मग नंतर डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे केली, तेव्हा त्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये आला होता की ट्रॅव्हल केला म्हणून मध्ये थोडासा इश्यू झाला होता. बट तो खूप मोठा जास्त इश्यू होता. मग नंतर डॉक्टरांनी मला 3 महिन्याचा बेड रेस्ट वगैरे देखील दिला होता. ट्रॅव्हल केला होता म्हणून असा इश्यू झाला होता. मग डॉक्टरांनी मला खूप जास्त, ते पण मला खूप जास्त बोलले की तुला तुझी छोटीशी चुकी खूप मोठा रिस्क देखील ठरू शकतो. नंतर मग मला 3 महिन्याचा बेड रेस्ट देखील सांगितला होता. बट आम्ही इथं दोघं जणच राहतो आणि माझे मम्मी पप्पाचं इथं येणं काही पॉसिबल नव्हतं, किंवा माझं परत प्रवास करून गावाकडे जाणं हे देखील पॉसिबल नव्हतं. त्यासाठी मग मम्मी पप्पा पण इथं आले नाही आणि मी इथं, मला 3 महिन्याचा बेड रेस्ट सांगितला होता. बट मी थोडंफार काम करायची, पण मी करायची. नंतर मग मी 3 महिने तर चांगला आराम वगैरे केला. नंतर डॉक्टरांनी मला हाय पॉवरच्या टॅबलेट दिल्या होत्या. त्या इतक्या हाय पॉवरच्या टॅबलेट होत्या. टॅबलेट वगैरे घेतली की मी दिवसभर झोपलेली असायची. दिवस रात्र कुठं निघून गेले, 3 महिने कसे निघले ना हे मला देखील समजलं नाही. आणि 3 महिने खरंच मला थोडा जास्त त्रास झाला होता, कारण की मी काही खाल्लेलं पिल्लेलं देखील अजिबात मला सहन व्हायचं नाही. खूप जास्त उलट्या वगैरे व्हायच्या. तर 3 महिने मी हा एवढा जास्त त्रास सहन केलाय की तो सांगताच येत नाही. नंतर हा इश्यू होता. मग नंतर मला डॉक्टर 15 दिवसाला चेकअपला बोलवायचे. मग नंतर मी 15 दिवसाला चेकअप केलं. टॅबलेट वगैरे एकदम वेळेवरती घ्यायची, सगळं काही व्यवस्थित, डाएट वगैरे व्यवस्थित. आणि सगळ्यात जास्त काळजी तर यांनीच माझी घेतलेली, कारण की हेच माझ्याजवळ होते, बाकी कोणीच नव्हतं माझ्याजवळ. मग नंतर हे देखील मला छोट्या छोट्या कामामध्ये, आणि माझ्याजवळ फक्त हेच होते, तर यांनी देखील मला खूप सारी हेल्प केलेली. आणि पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये हेच माझ्याजवळ आहे, बाकी तर सगळे गावाकडे होते. म्हणजे अधूनमधून सगळे मला भेटायला येत असतात, पण मग जास्त दिवस काही त्यांचं माझ्याजवळ थांबणं किंवा मी नंतर काही गावाकडे गेली नाही. मी प्रवास करून गावाकडे गेलेलीच नाही. जेव्हापासून मी फर्स्ट मंथपासून इथं आलेली पुण्याला, तर मला 8 ते 9 महिने होत आलेले आहे की मी गावाकडे गेलेली नाही. आणि तुम्ही पण खरंच पहिल्या 3 महिन्यामध्ये प्रवास करूच नका, कारण की आपल्याला ज्या गोष्टी एकदम छोट्या छोट्या वाटताना त्या कधी रिस्की ठरताना आपण सांगू शकत नाही. सो आमच्यासोबत एवढा मोठा इश्यू झाला होता. नंतर यांनी मग माझी काळजी घेतली ना, आतापर्यंत देखील तेच काळजी घेत आहे, कारण की आता दुसरं कोणी नाही आहे. पण आम्ही थोडंसं घरामधलं पण थोडीफार हेल्प करू लागतात. काही मी करते, काही ते करतात. आणि प्रेग्नेन्सी म्हटल्यावर सगळे म्हणतात की आराम करायला पाहिजे, किंवा कोणाची अशी थिंकिंग असते की नाही, आराम नाही करायचा, पूर्ण ॲक्टिव्ह राहायचं. तर ज्याची त्याची प्रेग्नेन्सी ही वेगवेगळी असते. तशीच माझी देखील खूप वेगळी होती. पण माझं असं आहे की मी थोडीशी ॲक्टिव्ह होती, किंवा मी थोडंसं काम वगैरे करायचे, तर माझा तो विषय ना 3 महिन्यामध्ये एकदम नॉर्मल होऊन गेला होता. मला एवढा बेड रेस्ट सांगितलेला होता, पण मग मी काही जास्त केला नाही. आणि नंतर मी तुमच्यासोबत डाएट शेअर करते. डाएटमध्ये मी काय करायची, सकाळी उठल्यानंतर पहिले 3 महिने तर मी जास्त काही असे जास्त ड्रायफ्रुट्स वगैरे देखील खाल्ले नव्हते, कारण की ते खूप जास्त गरम असतं. पहिलेच माझं असं झालेलं होतं, तर मग मला रिस्क तर अजिबातच घ्यायचा नव्हता. तर मी आता तुमच्यासोबत डाएट शेअर करते. तर मी काय करायची, सकाळी उठल्यानंतर पहिले तर 1 ग्लास गरम पाणी घ्यायची. आणि मी पहिले 3 महिने तर अजिबात चहा पिली नव्हती.
म्हणजे मी बिलकुलच चहा नव्हती घेतली. 3 महिन्यानंतर मी थोडी एका दिवसाआड किंवा कधी मध्ये चहा चालू केली, पण पहिले 3 महिने फक्त मी दूध घ्यायची. दूध कधी कधी तर असं व्हायचं की मी दूध किंवा बदाम खाल्ले. मी ड्रायफ्रुट्समध्ये फक्त बदाम खायचे, बाकीचे गरम जे ड्रायफ्रुट्स असतात ना ते मी अजिबात नाही खाल्ले. फक्त मी बदाम रात्रीचे भिजू घालायचे आणि सकाळी ते खायचे. कधी कधी असं व्हायचं की मी दूध आणि बदाम खाल्ल्यानंतर लगेच उलटी करायची, बट मी चहा पिलीच नाही. आणि मी कितीही जर त्रास झाला मला तरी पण मी असं दूध पिणं कधी सोडलं नाही. मी सकाळ संध्याकाळ दूध प्यायची, दोन्ही टाईम मी दूध प्यायची. आणि नंतर मग मी डाएटमध्ये तर सकाळी नाश्त्यामध्ये पोहे, उपमा असा थोडासा हेल्दी किंवा असा हलका नाश्ता करायची. आणि मग 11-12 वाजता जेवण करायचे. नंतर मला सगळ्यात पहिले ती फॉलिक ॲसिडची टॅबलेट होती ना, ती सकाळी नाश्ता झाल्यानंतरच होती. मग पहिले नाश्ता वगैरे करायची, ती टॅबलेट घ्यायची, नंतर स्वयंपाक वगैरे केला 11-12च्या दरम्यान. मग परत जेवण वगैरे करायचं, दुपारच्या वेळेला थोडासा आराम करायचा आणि मग संध्याकाळच्या वेळेला परत जेवण वगैरे करायचं. आणि माझ्या रिकव्हरीचं सर्वात जास्त मेन कारण म्हणजे ना, मी फ्रूट्स वगैरे जास्त खाल्ले होते. मी डेली 1-2 तरी फ्रूट्स खायची. म्हणजे सकाळी ॲपल वगैरे खाल्लं ना तर संध्याकाळच्या वेळेला संत्री वगैरे खायची. परत मी दिवसभरामध्ये 1 तरी नारळ पाणी प्यायची. त्याच्यामुळं कसं आहे, माझ्या बॉडीला एकदम एनर्जी देखील भेटली आणि माझी बॉडी एकदम अशी शार्प राहिली. तुम्ही देखील तसंच करायचं. फर्स्ट 3 मंथमध्ये जास्त काही खाणं तर चालत नाही, तर तुम्ही फ्रूट्स वगैरे. आणि सगळे मला म्हणायचे केळी खाऊ नको, तर मी डॉक्टरांना विचारलं होतं की केळी खायला पाहिजे का नाही पाहिजे, तर मला डॉक्टरांनी हो सांगितलं होतं, कारण की केळी खाणं हे चांगलं असतं बाळासाठी पण आणि आपल्यासाठी पण. तर काय झालं होतं, माझं वजन थोडं कमी होतं, कारण मी प्रेग्नेंट होती तेव्हा माझं वजन अराउंड 45 किलो एवढंच होतं. तर डॉक्टर मला म्हटले होते की तुझं वजन थोडंसं, म्हणजे माझं वजन चांगलंच होतं, डॉक्टरांनी असं काही म्हटलं नव्हतं मला की तुझं वजन वाढलं पाहिजे. पण डॉक्टर म्हणे की बाळ जर चांगलं पाहिजे असेल ना तर तू केळी खायला पाहिजे म्हणे, कारण की केळी खायला एकदम चांगले असतात, त्याच्यामुळे बाळाचं वेट गेन होतं. मग तर मी पहिले 3 महिने मी केळी खाणं कधीच बंद केलं नाही. तर मी पहिल्या 3 महिन्यामध्ये पण केळी खाल्ली होती आणि नंतर देखील मी फ्रूट्स वगैरे सगळं काही खाल्लंय. आणि सगळ्यांचं असं मत असतं की पहिल्या 3 महिन्यामध्ये जास्त हे खाऊ नका, ते खाऊ नका. तर माझं असं मत आहे की जोपर्यंत तुम्हाला डॉक्टर जर काही खायला नाही म्हणत नसेल ना तोपर्यंत तुम्ही सगळं खायला पाहिजे. कारण की सगळे मला एवढे वेगवेगळे, मला देखील माझ्यासोबत देखील तसंच झालेलं आहे. मला सगळे वेगवेगळे काही पण सांगायचे, हे खाऊ नको, ते खाऊ नको. जेव्हा मी हेच क्वेश्चन घेऊन डॉक्टरांकडे जायची ना की डॉक्टर मला असं सांगितलं, तसं सांगितलं, हे खाऊ नको, ते खाऊ नको, तर डॉक्टर मला म्हणायचे मी डॉक्टर हे का ते डॉक्टर हे म्हणायचे. तर मग डॉक्टरांनी मला असं काहीच खाण्यासाठी नाही सांगितलेलं नव्हतं. बस मीच माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये जास्त ज्या गरम वस्तू ना त्या खाल्ल्या नव्हत्या. म्हणजे की कोल्ड्रिंक वगैरे, पिझ्झा वगैरे ह्या गोष्टी मी खाल्ल्याच नव्हत्या. म्हणजे मी अजून देखील खात नाही. मी पिझ्झा, कोल्ड्रिंक वगैरे माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये अजून पण नाही खाल्लेलं आहे. त्याचबरोबर मी पहिल्या 3 महिन्यामध्ये नाही का अद्रक देखील खाल्ली नव्हती. अद्रकीची चहा वगैरे किंवा भाजीमध्ये अशा कशाच प्रकारे अशा जे गरम वस्तू असतात ना ते माझी बात खाल्लेल्या नव्हत्या. तर अशा प्रकारे माझी डाएट होती. त्याचबरोबर डॉक्टरांनी मला अजून देखील, तर मला डॉक्टरांनी बीपीचा त्रास होतो बघा. खूप साऱ्या लेडीजला 8व्या, 9व्या, 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यामध्ये ना खूप जास्त बीपीचा त्रास होतो. तर मला पहिल्या 3 महिन्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं होतं की तू डेली 1 तरी टमाटर खात जा, की ज्याने तुला नाही का नंतर जे शेवटचे 3 महिने असले ना तेव्हा बीपीचा त्रास होणार नाही. जे डॉक्टरांनी सांगितलं होतं ते खरंच झालं. मी ना दररोज 1 टमाटर खायचे ना, सकाळी किंवा संध्याकाळी, किंवा मला असं देखील थोडंसं मीठ टाकून टमाटर खायला आवडायचं ना, तर मी ते खाल्लं. तर मला आता 8वा महिना चालू आहे, तर मला अजिबात बीपीचा त्रास नाही, किंवा माझ्या पायांमध्ये सूज नाही आहे, किंवा माझ्या फेसवरती अजिबात सूज नाही. आता तुम्ही माझे व्हिडिओ वगैरे बघतच असाल, तर मी एवढी काम वगैरे करते, मला कसलाच त्रास नाही. तर तुम्ही टमाटर देखील अवश्य खाल्लंच पाहिजे, खूप चांगलं आहे टमाटर खाणं. तर तुम्ही देखील तुमच्या प्रेग्नेन्सीमध्ये नाही का नक्की 1 तरी टमाटर खाता. त्याचबरोबर पहिल्या 3 महिन्यामध्ये नाही का तुम्ही अंडे देखील खाऊ नका, कारण की अंडे, माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की अंडे थोडे गरम असतात, तर तुम्ही खाऊच नका. 3 महिन्यानंतर तुम्ही खाल्ले तर चालून जाईल. तर मी पण 3 महिन्यानंतर चालू केले ते. पहिले 3 महिने तर मी काही खाल्लं नाही. तर अशी होती माझी डाएट. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये जर काही एखादा क्वेश्चन असेल किंवा याच्यामध्ये काही मिसिंग असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा, मी नेक्स्ट व्हिडिओ ना तुमच्यासाठी नक्की बनवेल. तर अशी होती माझी 3 मंथची रुटीन आणि प्रेग्नेन्सी डाएट वगैरे. आणि आता परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ती 4थ्या महिन्यापासून तर 6व्या महिन्यापर्यंत कोणती काळजी घ्यावी लागते, कोणती डाएट घ्यावी लागते, त्याचबरोबर बेबी मुवमेंट कधी होतं, बेबीचं वेट गेन किती होतं मंथली, हे सगळं काही ना आपण हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. जर तुम्हाला माझ्या प्रेग्नेन्सी रुटीनचा ब्लॉग आवडला असेल ना तर तुम्ही आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा. तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.